नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिबलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात जेम्स क्लिअर लिखित पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स. आधारभूत तत्वे. लहानसे बदल फार मोठा परिणाम का घडवून आणतात? 1. अणूंसारख्या लहान सवयींमधील आश्चर्यजनक शक्ती. इंग्लंडमध्ये सायकल चालवणे या क्रीडा प्रकाराचे राष्ट्रीय पातळीवर संयोजन करणे, त्याला उत्तेजन देणे, कुशल व्यावसायिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करतील असे अव्वल दर्जाचे स्पर्धक तयार करणे, ही जबाबदारी ब्रिटिश सायकलिंग नावाच्या नियामक मंडळाकडे आहे. या मंडळाचे भाग्य 2003 साली अचानक उजळले. थोडाच काळ आधी मंडळाच्या परफॉर्मन्स डायरेक्टर या पदावर डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांची नेमणूक करण्यात आली होती. हे मंडळ जवळजवळ 100 वर्षे कार्यरत होते आणि त्याचे कार्य अगदीच सुमार दर्जाचे होते. 1908 सालापासून ब्रिटिश सायकलपटूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त एकदा सुवर्णपदक मिळवले होते आणि सायकलिंगमधील सर्वात मानाची समजली जाणारी स्पर्धा टूर डी फ्रान्समध्ये तर 110 वर्षांच्या प्रदीर्घ काळात एकदाही कुठलेच पदक मिळवले नव्हते. ब्रिटिश सायकलिंगच्या खेळाडूंच्या अपयशामुळे गोष्टी इतक्या थराला गेल्या होत्या की युरोपमधील सायकलिंगच्या उत्पादकांपैकी एका आघाडीच्या उत्पादकाने या मंडळाच्या संघातील खेळाडूंना सायकली विकायला सुद्धा नकार दिला होता. अपयशी खेळाडू वापरत असलेली सायकल हा शिक्का बसून आपल्या सायकलच्या खपावर वाईट परिणाम होईल या चिंतेपोटी त्याने हे पाऊल उचलले होते. त्या काळात डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांनी मांडलेले थेंबे थेंबे तळे साचे हे तत्त्व, छोट्या छोट्या लाभांचा समुच्चय हा सिद्धांत आणि त्यावर आधारित आपण करतो त्या प्रत्येक कृतीमध्ये जाणीवपूर्वक थोडी थोडी सुधारणा करत राहणे, ही त्यांची पद्धती अत्यंत लोकप्रिय झाली होती. ब्रिटिश सायकलिंगने दीर्घकाळाच्या अपयशाच्या गर्दीतून बाहेर काढून मंडळाला आणि त्यातील खेळाडूंना यशाच्या चढणीवर घेऊन जाण्याची अवघड जबाबदारी याच डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांच्यावर सोपवली. डेव्ह यांनी त्यांचे धोरण या शब्दांत मांडले: सायकल चालवणे या क्रियेचे पृथक्करण करून त्यात समाविष्ट असणारी प्रत्येक गोष्ट शोधून त्या प्रत्येक गोष्टीत 1% सुधारणा करीत गेले म्हणजे त्या सुधारणांचा समुच्चय संपूर्ण क्रियेत फार मोठी सुधारणा घडवून आणेल. डेव्ह आणि त्यांचे सहकारी प्रशिक्षक यांनी त्या धोरणानुसार व्यावसायिक संघाकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांचा अभ्यास करून लहान लहान गोष्टींमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्यांनी सायकलीच्या सीटाच्या रचनेत काही असे बदल केले ज्यामुळे ती जास्त आरामदायी बनली. प्रदीर्घ काळापर्यंत कोणताही त्रास न होता त्यावर बसता येऊ लागले. टायर्सनी जमिनीची अधिक घट्ट पकड घ्यावी यासाठी त्यांना अल्कोहोल चोळण्याचा प्रयोग केला. सायकलस्वार ज्या पॅन्ट्स वापरायचे त्या विजेचा वापर करून ज्या तापमानाला पायाचे स्नायू जास्तीत जास्त कार्यक्षम बनवतील त्याच तापमानाला सतत राहतील अशी सोय करून घेतली आणि सर्व खेळाडूंना सायकल चालवताना तशाच पॅन्ट्स वापरायला सांगितले. खेळाडूंना जो व्यायामाचा प्रकार आखून दिला होता त्यानुसार व्यायाम करताना त्यांचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते याची नोंद करायला सुरुवात केली आणि त्यासाठी खास बायोफीडबॅक सेन्सरचा संवेदकांचा वापर केला. सायकल शर्यती बंदिस्त आणि उघड्या अशा दोन्ही प्रकारच्या क्रीडांगणावर होतात. क्रीडांगणाच्या प्रकारानुसार उलट्या दिशेच्या कमी अधिक वेगाच्या वाऱ्याचा परिणाम सायकलपटूंवर सायकल चालवण्याच्या वेगावर वेगवेगळा होतो आणि त्यानुसार त्यांच्या पोशाखासाठीच्या कापडांची निवड केली जाते. डेव्ह आणि त्यांचे सहकारी यांनी विंड टनेलचा उपयोग करून तशा उलट्या दिशेच्या वेगवान वाऱ्याचा निरनिराळ्या प्रकारच्या कापडांवर होणारा परिणाम तपासला. शास्त्रशुद्ध निरीक्षणांहून असे सिद्ध झाले की बंदिस्त क्रीडांगणावरील शर्यतींच्या वेळी वापरण्यात येणारा पोशाख हा जास्त हलका आणि वायुगतिशास्त्रानुसार अधिक लाभदायक आहे. त्यावरून त्यांनी ओढ्यावरील शर्यतींचे वेळेही
बंदिस्त क्रीडांगणावरील शर्यतीसाठी वापरण्यात येणारा पोशाखच खेळाडूंना वापरायला सांगितला. ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी सहसा दुर्लक्षित राहणाऱ्या, कमी महत्त्व दिल्या जाणाऱ्या गोष्टींमध्येही एकेका टक्क्याने कशा सुधारणा करता येतील याचा शोध घेऊन त्याही करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली. खेळाडूंच्या अंगाला मालिश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलांच्या गुणधर्माचा अभ्यास करून त्यातले कोणते तेल दुखावलेल्या स्नायूंना चांगले व त्वरित बरे करते ते शोधले. सर्दी पडसे खेळाडूंपासून दूर राहावे यासाठी हात धुण्याची सर्वात परिणामकारक पद्धत प्रत्येक खेळाडूला शिकवण्यासाठी त्यांनी एका तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली. रात्री झोपताना संपूर्ण शरीराला, त्यातील स्नायू व हाडे यांनाही सर्वात जास्त आराम देणाऱ्या उषा आणि गाद्या यांचाही शोध घेऊन त्यांनी तेच सर्व सायकलस्वारांना वापरायला सांगितले. शर्यतीसाठी बारीक सारीक गोष्टींची काळजी घेऊन कसोशीने तयारी केलेल्या सायकलिंगची कार्यक्षमता धुळींच्या कणांनी कमी होते हे लक्षात आल्यावर ते हानिकारक धुळीचे कण स्पष्ट दिसावेत आणि दिसलेले तत्परतेने नाहीसे करून सायकलिंगची गुणवत्ता टिकवून धरता यावी यासाठी सायकली शर्यतीच्या ठिकाणांपर्यंत घेऊन जाणाऱ्या ट्रकची आतली बाजू त्यांनी पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवून घेतली. आणि अशा शेकडो लहान लहान सुधारणांचा एकत्रित अनुकूल परिणाम कोणी कल्पनाही केली नसेल इतक्या अल्पावधीत आणि तितक्याच मोठ्या प्रमाणावर घडून आला. डेव्ह बेलफ्रोड यांनी पदभार सांभाळल्यापासून केवळ 5 वर्षांच्या आत ब्रिटिश सायकलिंगच्या संघाने 2008 सालाच्या बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत उघड्या रस्त्यांवरील व बंदिस्त क्रीडांगणावरील सायकल शर्यतीत विलक्षण वर्चस्व दाखवले. स्पर्धेतील 60% सुवर्णपदके ब्रिटिश सायकलिंगच्या सायकलस्वारांनी पटकावली. त्यानंतर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा लंडनमध्ये झाल्या. त्यावेळी तर त्यांनी त्यांच्या कौशल्याचा दर्जा अधिकच उंचावला. त्या वर्षी त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत तोवर नोंदले गेलेले 9 आणि जागतिक पातळीवरचे 7 विक्रम मोडून नवे प्रस्थापित केले. त्याच वर्षी ब्रिटिश सायकलिंगचा ब्रॅडले विगिन्स हा जगातील सर्वात अग्रगण्य आणि अत्युच्च मानाची समजली जाणारी टूर डी फ्रान्स ही स्पर्धा जिंकला. त्याच्या पुढल्याच वर्षी ब्रॅडलेच्या संघातल्या ख्रिस फ्रोम यानेही ती स्पर्धा जिंकली. तो तेथेच थांबला नाही. त्याने ओळीने 2015, 2016 आणि 2017 सालीही ती स्पर्धा जिंकून ब्रिटिश संघाला 6 वर्षांत 5 वेळा टूर डी फ्रान्स जिंकायचा अपूर्व असा विक्रमी बहुमान मिळवून दिला. अशा रीतीने 2007 ते 2017 या 10 वर्षांच्या कालावधीत ब्रिटिश सायकलपटूंनी जागतिक स्पर्धेत एकूण 178 वेळा विजेतेपद, ऑलिम्पिक्स आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 66 सुवर्णपदके आणि टूर डी फ्रान्स या स्पर्धेत 5 वेळा यश संपादन केले. हा सायकलिंग या क्रीडा प्रकारातील यशस्वीतेचा सर्वोच्च असा इतिहास मानला जातो. हा चमत्कार घडला कसा? आधी अतिसामान्य गणल्या गेलेल्या खेळाडूंचा हा संघ जागतिक विजेतेपदेच्या शिखरावर आणि तोही प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटलेल्या गोष्टींमध्ये लहान लहान बदल करून पोहोचला कसा? छोट्या छोट्या सुधारणांचा समुच्चय अशा असाधारण परिणामांमध्ये कसा परिवर्तित झाला? हेच धोरण तुम्ही तुमच्या जीवनात असा असाधारण बदल घडवायला कसे राबवू शकाल? लहान लहान सवयी मोठा बदल कशा घडवून आणतात? रोजच्या रोज छोट्या सुधारणा करण्याचे मोल तुच्छ लेखणे आणि एखाद्या मोठ्या जीवन परिवर्तनाच्या निर्णायक क्षणाचे महत्त्व मात्र अतिमौल्यवान मानणे ही गोष्ट साहजिक आहे. अनेक वेळा आपण स्वतःला ही गोष्ट पटवीत असतो की मोठे यश हवे असेल तर कृतीही तेवढीच जबरदस्त हवी. ध्येय कोणतेही असो, वजन कमी करणे, व्यवसाय उभे करणे, पुस्तक लिहिणे, विजेतेपद मिळवणे, ते संपादन करायचे असेल तर एखादा भूकंपच घडून आणायला हवा. जगभरात ज्याची चर्चा होईल अशी काहीतरी कृती करायला हवी असे आपण स्वतःला बजावत राहतो. तशा दबावाखाली, तानाखाली वावरत राहतो. त्यावेळी
1% सुधारणा हे तत्त्व आपल्या नजरेत भरत नाही. बऱ्याच वेळा ती लक्षातही घेतली जात नाही. पण खरे तर विशेषतः जेव्हा ध्येयाचा प्रवास दीर्घ असतो तेव्हा तर तेच सर्वात जास्त अर्थपूर्ण असते, उपयुक्त असते आणि लाभदायक ठरते. एखादी अगदी छोटीशी सुधारणाही जो बदल घडवून आणते तो आश्चर्यकारक असतो, थक्क करून टाकणारा असतो. या अनुभवामागे गणित आहे. प्रत्येक दिवशी 1% प्रगती झाली तर वर्षाच्या 365 दिवसांच्या अखेरीस सुरुवातीच्या 37 पट इतकी प्रचंड प्रगती झालेली आढळते. याच्या उलट जर तुम्ही रोज 1% अधोगती पत्करत गेलात तर वर्ष अखेर तुम्ही शून्यावर पोहोचता. एका छोट्याशा पावलाने सुरू होणारी आणि सुरू राहणारी प्रगती किंवा अधोगती थोड्याच काळात तुम्हाला त्या पथावरील बरेच अंतर व किंवा खाली घेऊन जाते. व्याज चक्रवाढ पद्धतीने मिळत असले की बचतीची रक्कम कशी काही पटींनी फुगत जाते, तसेच लहान लहान चांगल्या सवयींचे सतत पालन केल्याने स्वतःमध्ये काही पटींनी सुधारणा होत जातात. रोजची प्रगती अगदीच अल्प वाटते, परिणाम नगण्य वाटतो. पण महिने जातात, वर्ष जाते, तसा परिणामांचा प्रभाव जाणवू लागतो. तो प्रचंडच असतो. 2, 5 किंवा 10 वर्षानंतर स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना चांगल्या सवयींचे उच्चतम मोल आणि वाईट सवयींमुळे मोजावी लागलेली जबरदस्त किंमत यांची अगदी खरी सखोल जाणीव होते. रोजच्या जीवनात या संकल्पनेचे महत्त्व पटणे अवघडच असते. त्यांचा अगदी अल्पसा परिणाम बघता आपल्याला त्यांचे महत्त्व वाटत नाही. बऱ्याच वेळा त्या आपल्या खिचगणीतही नसतात. आज समजा तुम्ही छोट्याशा रकमेची बचत केली तर तुम्ही काही लगेच लक्षाधीश बनत नाही. 3 दिवस ओळीने व्यायामशाळेत गेलात तर लगेच काही तुमचे शरीर सौष्ठण नजरेत भरत नाही. आणि रात्री 1 तास चीनी भाषेचा अभ्यास केला तर काही ती भाषा तुम्हाला लगेच अवगत होत नाही. तसेच आपण आपल्या आयुष्यात जीवन पद्धतीत काही लहान लहान बदल करतो, पण त्यांचे परिणाम काही आपल्याला लगेच दिसून येत नाही. मग आपण ते बाजूला ठेवतो आणि पुन्हा आपला जुनाच परिपाठ सुरू करतो. दुर्दैवाने जे चांगल्या गोष्टींचे बदलाचे होते तेच वाईट गोष्टींचेही होते. त्यांच्याही कासवाच्या चालीने होणाऱ्या दुष्परिणामांमुळे त्यांच्याकडेही आपण दुर्लक्ष करतो. ते सहजगत्या खपावून घेतो. एखाद्या दिवशी जेवणात आरोग्याला घातक मेद वाढणारे पदार्थ खाण्यात आले तर काही लगेच वजनाचा काटा पुढे जात नाही. एखाद्या दिवशी रात्री घरी परतायला उशीर झाला आणि कुटुंबांबरोबर ठरलेला कार्यक्रम बिनसला तरी कुटुंबीय काही फारसा गजब करत नाही, तुम्हाला माफच करतात. एखाद्या योजनेचे वेळापत्रक एखाद्याच दिवशी बिघडले, त्या दिवशीचे काम उद्यावर ढकलले गेले तर ती योजना पूर्ण होण्याची अंतिम तारीख गाठता येते. अशा एखाद्या चुकीच्या पावलाकडे दुर्लक्ष करणे सोपे असते, ते चालूनही जाऊ शकते. परंतु अशा 1% चुकांची, अयोग्य निर्णय वा निवडी, जरासा निष्काळजीपणा यांची जर दर दिवशी पुनरावृत्ती होऊ लागली तर मात्र त्याच्यामुळे होणारे नुकसान काही पटीत वाढत जाते. त्यांचे परिणाम विषारी ठरू शकतात. लहान लहान दिसणाऱ्या चुकांचा समुच्चय होत गेला, 1% अलक्षणीय घसरण होत गेली तर त्यामुळे फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सवयींमधील बदलांच्या परिणामांची तुलना, जीवनाचा मार्ग काही अंशांनी बदलला तर होणाऱ्या प्रचंड मोठ्या दिशा बदलाशी करता येईल. अशी कल्पना करा की तुम्ही लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला जाण्यासाठी विमानात बसला आहात. वैमानिकाने विमानाचा कोन जर फक्त 3.5 अंशाने दक्षिणेकडे वळवला तर तुम्ही न्यूयॉर्कऐवजी वॉशिंग्टनला जाऊन पोहोचाल. आता हा 3.5 अंशाचा फरक विमान हवेत झेपावत असताना लक्षातही येणार नाही, कारण त्यावेळी विमानाचे नाक केवळ काही फुटांनी वळलेले वाटेल. पण तो लक्षातही न येणारा फरक जवळजवळ संपूर्ण अमेरिकेवरून उडत जाणाऱ्या विमानाला त्याच्या इष्टस्थळापासून शेकडो मैल दक्षिणेला
न्यूयॉर्कऐवजी वॉशिंग्टनला घेऊन जाईल. या विमानाच्या दिशेतील बदलासारखाच तुमच्या सवयीतील छोटेसे बदलही तुम्हाला आयुष्यात अगदी निराळ्या, कधी तर भलत्याच ठिकाणी पोचवतील. एका अंशाचा चांगला अथवा वाईट बदल त्या क्षणी गौण, दुर्लक्ष करण्याजोगा वाटेल, परंतु तुमच्या आयुष्यभरातील क्षणांच्या मालिकेनंतर त्या बदलाने तुम्ही काय बनू शकला असतात आणि प्रत्यक्षात काय बनलात यामध्ये फार मोठा लक्षणीय फरक घडून आणलेला असू शकेल. लक्षात ठेवा, यश हे रोजच्या सवयींचा परिपाक असते. ते एखाद्या क्षणी घडून येणाऱ्या आयुष्यातील मोठ्या रूपांतरणाचा परिणाम नसते. हे एवढे लक्षात घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात सांप्रतकाळी किती यशस्वी किंवा अयशस्वी आहात, यशाच्या कोणत्या पायरीवर आहात हे महत्त्वाचे नाही. तुमच्या सवयी तुम्हाला यशाच्या दिशेला नेत आहेत की नाही हे महत्त्वाचे आहे. पदरात काय पडते आहे यापेक्षा प्रवास मार्गाची दिशा योग्य आहे का याकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. तुम्ही लक्षातीत असलात, पण जर तुम्ही तुमच्या मासिक आमदनीपेक्षा जास्त खर्च करत असाल, मिळकतीपेक्षा तुमचा विनियोग अधिक असेल, तर तुम्ही निश्चितपणे चुकीच्या दिशेने चालला आहात. तुम्ही जर वेळेवर तुमच्या खर्चाच्या सवयी बदलल्या नाहीत तर शेवट काही चांगला होणार नाही. याच्या उलट तुमचे खिसे जवळजवळ रिकामे असतील, पण तरीही तुम्ही दर महिना थोडे का होईना पैसे बाजूला शिल्लक टाकत असाल, तर तुमच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी वेगाने पण तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास करीत असाल याविषयी खात्री बाळगा. तुमच्या पदरात पडणाऱ्या फलितावरून तुमच्या सवयींच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे योग्य नाही, कारण ते माप त्यासाठी पुरेसे नाही, तोटके आहे. एखाद्याचे आजचे नेटवर्थ, त्याच्याजवळची निव्वळ संपत्ती ही त्याच्या आर्थिक बाबतीतल्या सवयींच्या, एखाद्याचे आत्ताचे वजन ही त्याच्या खाण्याबद्दलच्या सवयींच्या, त्याच्याजवळचे ज्ञान ही त्याच्या शिकण्याच्या सवयींच्या, त्याच्याभोवती त्या क्षणी पडलेला कचरा, अस्ताव्यस्त पसारा ही त्याच्या स्वच्छतेच्या सवयींच्या मूल्यमापनाची मोजमट्टी ठरू शकत नाही. जे तुम्ही पुन्हा पुन्हा परत परत करत राहता त्याचेच दीर्घकालीन परिणाम तुमच्या पदरात पडतात. तीच तुमच्या स्थितीची खरी मोजपट्टी असते. आयुष्यात तुम्ही कोठे पोचणार आहात याचे विश्वासार्ह भाकीत जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या सवयींमधील बऱ्या बदलांमुळे होणारे छोटे छोटे लाभ आणि वाईट बदलांमुळे होणाऱ्या लहान लहान हानी तुमच्या जीवन प्रवासाच्या आलेखावर पुढील 10-20 वर्षांच्या कालावधीत घातकांच्या पटीत जे परिणाम घडू शकतील त्याचा वेध घ्या. मासिक मिळकतीपेक्षा खर्च जास्त होतो आहे का? ठरल्याप्रमाणे दर आठवड्याला व्यायामशाळेत जाऊन नेमून दिलेला व्यायाम केला जातो आहे का? रोजचे वाचन आणि त्यातून ज्ञानार्जन नियमितपणे सुरू आहे का? रोज काहीतरी नवीन शिकत आहात का? यांसारख्या अगदी रोजच्या जीवनातल्या बारीक बारीक लढायांमधील जय पराजय तुमचे व्यक्तिगत भविष्य ठरवणारा आहेत हे लक्षात घ्या. काळ यश व अपयश यातील दरी रुंदावत नेतो. जसे तुम्ही त्याच्या पदरात टाकाल तसेच तो तुम्हाला परत देतो. चांगल्या सवयी काळाला तुमचा मित्र बनवतात, वाईट सवयी शत्रू. सवयी तुमच्या बाजूनेही लढू शकतात, तशाच तुमच्या विरोधातही. सवयींच्या सकारात्मक आघाड्या. उत्पादकतेची वाढ. दिवसभरात ठरवलेल्यापेक्षा आवर्जून एखादे काम जादा करणे म्हणजे तसे पाहिले तर काही फार मोठा पराक्रम नाही, परंतु तीच जर सवय बनली आणि ती रोजच्या रोज व दीर्घकाळ पाळली गेली तर ती आपल्या संपूर्ण कार्यकाळात फार मोठे योगदान देईल. रोजचे एक एक काम हे आपल्या हातून आपोआप घडणारी क्रिया बनवेल आणि रोज एकतरी नवे काम, नवे तंत्र शिकून, नवे कौशल्य आत्मसात करून त्यावर प्रभुत्व मिळवणे, यामुळे तर आपला कार्यकाळ अधिकच उज्ज्वल बनेल. आपण आपल्या मेंदूला विचार करायचे कष्ट करायला न लावता
त्याला न शिनवता जितकी अधिक कामे सवयीने करायला लागू, तितका नवनव्या गोष्टी शिकून घेण्यासाठी, नवनव्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्याची शक्ती उपलब्ध राहील, आपल्याला उपयोगी पडेल. ज्ञानार्जनाची आघाडी. केवळ रोज एक नवी गोष्ट, नवी कल्पना शिकून घेण्याने तुम्ही काही असामान्य बुद्धिमंत बनणार नाही, पण सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची सवय लावून घेणे आणि ती आयुष्यभर कसोशीने पाळणे, यामुळे मात्र आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकेल, समृद्ध होऊ शकेल. तुम्ही वाचलेले प्रत्येक पुस्तक तुम्हाला काहीतरी नवे तर शिकवतेच, शिवाय तुमच्या विचारपद्धतीला नवी दिशा देते, नवी क्षितिजे दाखवते. तुमच्या जुन्या कल्पनांचा देखील नव्याने, निराळ्या पद्धतीने विचार करायला शिकवते. वॉरेन बफेट यांनी म्हटलेच आहे, ज्ञान याच पद्धतीने काम करते. ते चक्रवाढ व्याजासारखे अनेक पटींनी वाढत जाते. नातेसंबंधांची आघाडी. लोक काय करतात? तुमचे त्यांच्याशी असलेले वर्तनच परिवर्तित करतात. तुम्ही लोकांना जेवढी जास्त मदत कराल, तेवढे तेही तुम्हाला जास्तीत जास्त मदत करायला उत्सुक असतील. प्रत्येक वेळेच्या भेटीत, संवादात मागच्या वेळेपेक्षा जरासा चांगुलपणा वाढवला तर काही काळातच आपल्याभोवती आपल्या माणसांचे एक मजबूत आणि विस्तृत जाळे तयार होते. सवयींच्या नकारात्मक आघाड्या. मनावरील ताणतणावांची आघाडी. रस्त्यावरील बेशिस्त रहदारीत अडकल्याने येणारा वैताग, वैफल्य, पालकत्वाच्या जबाबदारीचे ओझे, जमा खर्चाच्या कशाबशा हात मिळवणीची चिंता, जराशा वाढलेल्या रक्तदाबाचा ताण, तसेच पाहायला गेले तर हे ताण न मानता आपल्या आयुष्याचा एक न टाळता येणारा भाग म्हणून त्यांच्या सकटही जगणे शक्य असते. पण ते दीर्घकाळ मनाची ओढताण करीत राहिले तर त्यातून प्रकृतीच्या गंभीर समस्या उद्भवतात. नकारात्मक विचारांची आघाडी. स्वतःविषयी मी मूर्ख आहे, कुरूप आहे, नालायक आहे, असे तुम्ही जेवढ्या प्रकर्षाने वाटून घेता, तेवढे ते मत तुमच्या मनात खोल रुतून बसते. तुमचे पूर्ण आयुष्य तसल्याच नकारात्मक विचारांनी संस्करित होते, दूषित होते. तसल्याच विचारांच्या जाळ्यात तुम्हाला अडकवून टाकते. तुम्ही इतरांविषयी जर तशीच नकारात्मक मते बनवलीत, तर त्यांच्याविषयीही तुमच्या मनात तशाच दूषित विचारांचे जाळे विणले जाते. जगात सर्वत्र तुम्हाला स्वार्थी, रागीट, पक्षपाती, अन्यायी असेच लोक दिसू लागतात. नकारात्मक विचारांचा अंतिम क्षोभ. सार्वजनिक विरोध, आंदोलने, निषेध, हिंसक दंगे हे क्वचितच एखाद्या घटनेवरील प्रतिक्रिया असतात. रोज घडणारे छोटे छोटे अन्याय, अनेक किरकोळ भांडणे, कुरापती यांची आग अनेकांच्या मनात घुमसत राहते, वाढत जाते आणि मग एखाद्या तशा स्फोटक घटनेची ठिणगी पडते आणि लोकक्षोभ भडकतो. त्याची आग वणव्यासारखी पसरते. सवय हे दुधारी शस्त्र आहे. चांगल्या सवयी तुम्हाला जितक्या सहजपणे घडवतात, तितक्याच सहजपणे वाईट सवयी तुम्हाला बिघडवतात, तुम्हाला खच्ची करून टाकतात आणि त्यामुळेच त्यांचा अगदी खोलात शिरून सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. सवयी कशा काम करतात, त्या आपल्याला हवा तो परिणाम साधून देतील अशा पद्धतीने कशा राबवायच्या असतात, हे नीट समजून घ्यावे लागते. तसे केले म्हणजे सवय या शस्त्राच्या धोकादायक धारेपासून स्वतःला सुरक्षित राखता येते. प्रगतीचे खरे स्वरूप. अशी कल्पना करा की तुमच्या समोरच्या टेबलावर बर्फाचा एक घनाकृती खडा ठेवलेला आहे. तुम्ही ज्या खोलीत बसला आहात ती इतकी थंड आहे की तुम्हाला तुमचा श्वाससुद्धा वाफेच्या स्वरूपात दिसत आहे. खोलीचे तापमान त्या क्षणी 25 अंश फॅरनहाईट इतके आहे आणि ते अगदी संथ गतीने वाढते आहे.
26 अंश, 27 अंश, 28 अंश. बर्फाचा खडा अजूनही टेबलावर होता तसाच आहे. 29 अंश, 30, 31. अजूनही खड्याला काहीही झालेले नाही. आणि मग एका क्षणी तापमान 32 अंश फॅरनाईट होते आणि इतका वेळ घनता टिकून धरलेला बर्फाचा खडा विरघळायला सुरुवात होते. फक्त एका अंशाची वाढ, आधीच्या एकेका अंशाच्या वाढीसारखीच एक. पण तोवर जो फरक घडला नव्हता तो एक फार मोठा बदल त्या एकाच अंशाची वाढ घडवते. प्राप्त परिस्थिती बदलणारी असे काहीतरी महत्त्वाचे नवे घडण्याचा क्षण हा नेहमीच ते तसे महत्त्वाचे मोठे असे काहीतरी, एखादा मोठा बदल घडून येण्यासाठी जी सुप्त शक्ती वा ऊर्जा आवश्यक असते ती थोडी थोडी करून साठवत जाणाऱ्या त्या पूर्वी घडलेल्या अनेक लहान मोठ्या क्रियांचा, बदलांचा परिपाक असतो. हाच साचा सगळीकडे दिसून येतो. कर्करोग शरीरभर पसरतो. त्यापैकी 80% प्रसार 25 ते 32 अंश तापमान वाढीसारखा कोणत्याही नकळत होतो आणि त्यानंतर मात्र त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात होऊ लागतो. तो काही महिन्यांतच पूर्ण शरीराचा ताबा घेतो. बांबूचे रोप जमिनीवर दिसू लागते त्याआधी 5 वर्षांइतका प्रदीर्घ काळ त्या रोपाच्या उगवणीच्या जमिनीच्या खाली सुरू असलेली तयारी आपल्याला दिसत नाही. ते एकदा वर आले की मात्र 6 आठवड्यांच्या अल्प काळात ते 90 फुटांची आश्चर्यजनक उंची गाठते. ती आपल्या नजरेतून सुटू शकत नाही. कोणत्याही शोध प्रवासाच्या पहिल्या वा मधल्या टप्प्यात एक निराशेची दरी येतेच. कोणीही अशीच अपेक्षा करीत असतो की प्रगतीची वाट म्हणजे सरळसोट हमरस्ता असावा. परंतु प्रारंभीचे काही अंतर पार करीत असतानाच सुरुवातीच्या काही दिवसांत, आठवड्यांत, महिन्यांत वरवर पाहता परिणाम शून्य वाटणारी इतकी वळणे, खाचखळगे, उंचवटे येतात की वैताग येतो, वैफल्य ग्रासून टाकते. एका निश्चित दिशेने पुढे जात आहोत असे वाटतच नाही. अशा प्रकारच्या क्लिष्ट प्रक्रियांचा एक लक्षणीय गुणविशेष मात्र समान असतो. महत्त्वाचे, प्रभावशाली परिणाम नेहमीच फार उशिराने पदरात पडतात. त्या प्रक्रियेची फलनिष्पत्ती सदैव विलंबनानेच होते. दीर्घकाळ ज्या आपली साथ सोडणार नाहीत अशा सवयी लावून घेणे हे अतिशय अवघड असते. याचे हेच एक महत्त्वाचे कारण आहे. लोक लहान लहान बदल करतात आणि लगेच त्यांचे अपेक्षित परिणाम दृश्य स्वरूपात दिसू लागतील याची अपेक्षा करतात. पण तसे होत नाही आणि म्हणून ते लोक ते बदल करण्याचे थांबवायचा निर्णय घेऊन टाकतात. मी गेला महिनाभर प्रत्येक दिवशी पळण्याचा व्यायाम करतो आहे, तरीसुद्धा मला माझ्या शरीरयष्टीत काहीच फरक का दिसत नाही, असे प्रश्न स्वतःला विचारतात. असा विचार मनाचा ताबा घेऊ लागला की लावून घेतलेल्या चांगल्या सवयी लगेच बाजूला टाकणे हे अगदी सोपे असते, साहजिकपणे घडते. परंतु जर आपल्याला खरोखरच सखोल, अर्थपूर्ण असे परिणाम घडून यायला हवे असतील तर सवय लावून घेणे आणि तिचे परिणाम दृश्य स्वरूपात समोर येणे यामधला जो जरासा दीर्घकाळ असतो, काहीच घडत नाही असे वाटणारी लांबच लांब अशी स्थिर पातळी असते, त्यातही त्या सवयीचे नेटाने पालन करणे अत्यंत गरजेचे असते. त्या काळाच्या स्थिर पातळीला मी बीजरूप पातळी किंवा संभाव्य स्थिती स्थिर पातळी म्हणतो. एखादी चांगली सवय आत्मसात करणे किंवा एखादी वाईट सवय सोडून देणे यासाठी तुम्हाला जोराचा संघर्ष करावा लागत असेल तर त्याचा अर्थ तुमच्यामध्ये तो बदल पचवायची शक्तीच नाही असा कधीही नसतो. त्या संघर्ष काळात तुम्ही वर सांगितलेली बीजरूप किंवा संभाव्य स्थिती स्थिर पातळी ओलांडत असता. मी एवढा जोराचा प्रयत्न करून सुद्धा मला यश मिळत नाही असे म्हणणे, मी तापमान 25 अंशापासून 31 अंशापर्यंत वाढवले तरीही हा बर्फाचा खडा वितळत नाही असे म्हणण्यासारखे आहे.
तुमचे प्रयत्न मुळीच वाया गेलेले नसतात. ते साठवले गेलेले असतात. लक्षात ठेवा, तापमान 32 अंशाला पोहोचले की मगच बर्फाचा खडा वितळण्याची क्रिया सुरू होते. ज्या क्षणी तापमान 31 अंशाचे 32 होते आणि इतका वेळ न वितळलेला बर्फाचा खडा वितळायला लागतो, ज्या पावलाला तुम्ही बीजरूप किंवा संभाव्यतेची स्थिर पातळी ओलांडता, त्या क्षणाला, त्या पावलाला लोक अचानक आलेला यशाचा क्षण असे म्हणतात. बाहेरचे जग नेहमीच तो नाट्यपूर्ण क्षण पाहून प्रभावित होते. ते त्या आधीचा स्थिर पातळीवरील प्रवास पाहत नाही. पण तुम्हाला मात्र तुम्ही त्या क्षणाआधीपर्यंत केलेला दीर्घ प्रवास, अथक, जोरदार, परंतु तुम्हाला परिणामशून्य वाटलेले प्रयत्न यामुळेच केवळ शेवटची उडी मारून झेप घेऊन यश प्राप्त करणे शक्य झाले, या सत्याची पूर्ण जाणीव होती. याची तुलना भूगर्भातील दाबाशी होऊ शकते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतील स्तर कायमच कोट्यावधी वर्षे एकमेकांवर घासत आहे. दाब हळूहळू वाढत आहे आणि मग एक दिवस कुठले तरी 2 स्तर पुन्हा एकदा त्याआधी घासत होते तसेच घासतात. परंतु त्या दिवशी एका क्षणी दाब असा काही प्रचंड वाढतो की धरणी हादरते आणि भूकंप होतो. त्या जोराच्या हादऱ्याने जमीन फाटतेही. अशा रीतीने एका क्षणी अचानक वाटणारा असा परिणाम दृष्टीस पडायला अगणित वर्षे लागण्याची शक्यता असते. प्रावीण्य, प्रभुत्व, नैपुण्य यांसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा, संयम, सहनशक्ती, सबुरी यांची आवश्यकता असते. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या इतिहासातील एक अतिशय यशस्वी टीम आहे द सॅन अँटोनियो स्पर्स. त्या टीमच्या लॉकर रूमच्या दारावर कायम जेकब रिस या समाज सुधारकाचे एक वचन लावून ठेवलेले असते. जेव्हा काहीच घडत नाही असे वाटू लागते, तेव्हा मी एखाद्या पाथरवटासमोर जाऊन उभा राहतो. त्याच्या खडक फोडण्याच्या क्रियेचे निरीक्षण करीत राहतो. पहारीचे वा घणांचे 100 घाव घातले तरी एकही चीर न पडलेला खडक 101व्या घावाला दुभंगून जातो. मी माझ्या मनाशी याची नोंद घेतो की खडक दुभंगला तो केवळ शेवटच्या घावाने नाही, तो त्याच्या आधीच्या 100 घावांचा परिणाम होता. आकृती 2. आपल्याला प्रगती नेहमीच सरळ रेषेत होणे अपेक्षित असते आणि ती अर्थातच लवकरात लवकर व्हायलाही हवी असते. परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रयत्नांचे परिणाम दिसून यायला खूप उशीर लागतो. आपण करीत असलेल्या कामाचे, प्रयत्नांचे खरे मोल आपल्या लक्षात यायला कधीकधी काही महिने, वर्षही उलटावी लागतात. हा जो काहीच न घडण्याचा दृश्य परिणामांशिवायच नुसते जीव तोडून प्रयत्न करण्याचा, परिणामांच्या प्रतीक्षेचा काळ असतो. त्या काळात लोकांचा धीर खचू लागतो. ते नाउमेद होऊ लागतात. मनात निराशेची दरी तयार करतात. परंतु त्या काळातील केलेले प्रचंड काम, अथक प्रयत्न, परिश्रम वाया गेलेले नसतात. ते साठत जात असतात. त्या पूर्वप्रयत्नांची खरी पूर्ण किंमत खूपच उशिराने प्रतीत होते. सर्व मोठ्या गोष्टी लहान लहान गोष्टींमधूनच परिणत होतात. प्रत्येक सवयीचे बीज म्हणजे एक छोटासा निर्णय असतो. तोच निर्णय पक्का झाला, पुन्हा पुन्हा राबवला गेला, त्याचे बीज जोपासले गेले की त्या बीजामधून सवय अंकुरते आणि तिचे रोपटे हळूहळू पण जोमाने वाढू लागते. खाली मुळे घट्ट रुततात आणि वर फांद्या फुटू लागतात, पसरू लागतात, बहरू लागतात. एखादी वाईट सवय सोडायची असेल, आपल्यापासून तोडायची असेल, तर ते काम म्हणजे आपल्या मनात फोपावलेल्या ओक वृक्षाला मुळापासून उपटून काढण्यासारखे असते. आणि एखादी चांगली सवय जोपासायची असेल, तर ते काम म्हणजे रोज एक कोमल असे फूल फुलवण्यासारखे असते. आपण आपल्या एखाद्या सवयीला नेटाने चिकटून राहू की नाही, बीजरूप किंवा संभाव्यतेची स्थिर पातळी
पार करून पलीकडे पोहोचू की नाही हे कशावरून ठरते? काही लोक मध्येच नको त्या सवयींच्या खड्ड्यात पडतात, पण काही जण मात्र चांगल्या सवयींचे वाढते बहुगुणित परिणामांचे सुख दीर्घकाळ अनुभवू शकतात. यामागील कारण काय असते? साध्य जरा बाजूला ठेवा आणि त्याच्या प्राप्तीसाठी उभारलेल्या यंत्रणेवर लक्ष केंद्रित करा. आजचे मान्यताप्राप्त प्रचलित शहाणपण हे सांगते की अगदी नेमके, सुस्पष्ट, काटेकोर आणि कृतीयोग्य असे ध्येय ठरवणे हा आयुष्यात आपल्याला जे हवे ते मिळवण्याचा, मग ती शरीराची आकारबद्धता असो, शरीरसौष्ठत्व असो, यशस्वी व्यवसायाची उभारणी असो, मनावरील चिंतांचे ओझे कमी करणे, मनस्वास्थ्य मिळवणे असो, आपले कुटुंब, मित्र यांच्या सहवासात अधिक काळ घालवणे असो, याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कित्येक वर्ष मीही माझ्या सवयींच्या बाबतीत याच मार्गाचा अवलंब करीत असे. प्रत्येक सवयीमागे एक ध्येय निश्चित केलेले असे. शाळेत मार्क्स किती मिळाले पाहिजेत, व्यायामशाळेत वजन किती उचलता आले पाहिजे, पुढे स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केल्यावर त्यात नफा किती मिळाला पाहिजे वगैरे. काहींच्या बाबतीत मला यश मिळालेही, पण जास्त करून अपयशच पदरात पडले. अखेरीस माझ्या हे लक्षात आले की यशप्राप्ती ही ध्येय काय आहे यावर नाही, तर ते साध्य करण्यासाठी मी काय करतो, ते कोणत्या रीतीने करतो, त्यासाठी कोणत्या यंत्रणा उभ्या करतो, राबवतो, कोणत्या पद्धती अंगीकारतो, उपयोगात आणतो, यावर अवलंबून असते. ध्येय, उद्दिष्ट आणि पद्धती, यंत्रणा यात काय फरक आहे? या प्रश्नाचे उत्तर मी शिकलो ते डिल्बर्ट या विनोदी कथामालिकेचा लेखक, चित्रकार स्कॉट ॲडम्स याच्याकडनं. ध्येय म्हणजे आपल्याला साधायचा असणारा अंतिम परिणाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पदरात पाडून घ्यायचे फळ, आणि ते प्राप्त करण्याची यंत्रणा म्हणजे त्यासाठी वापरतो त्या अनेक रीती, पद्धती, चोखाळतो ते मार्ग, त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी वापरतो ती विविध माध्यमे. समजा तुम्ही एखाद्या क्रीडा संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहात. तुमचे ध्येय साहजिकच स्पर्धांमध्ये अंतिम विजेतेपद मिळवणे हे असते. त्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी तुमची यंत्रणा असेल, पद्धती असतील, खेळाडूंची निवड करण्याची तुमचे निकष, तुमच्या सहकारी प्रशिक्षकांच्या कामाची आखणी आणि पाहणी, रोजचा नियमित सराव इत्यादी. समजा तुम्ही एक उद्योजक आहात. तुमचे ध्येय असते दशलक्ष डॉलर्सच्या उद्योगाची उभारणी. त्यासाठी तुम्ही आखलेली यंत्रणा, योजना असेल, पद्धती असतील, नवनवीन उत्पादनांच्या विविध कल्पनांची निवड, त्यांच्या योग्य अयोग्यतेचे सर्व अंगांनी परीक्षण, कार्यक्षम कर्मचारी, अधिकारी यांची निवड, नेमणूक, परीक्षण, उत्पादन विक्रीच्या परिणामकारक मोहिमा इत्यादी. समजा तुम्ही एक वादक आहात आणि तुमचे ध्येय आहे तुमच्या वाद्यावर एक नवी संगीत रचना वाजवणे. यंत्रणा असेल, पद्धती असतील, पुन्हा पुन्हा सराव, रचनेतील कठीण जागा शोधून त्यांचे सूर विभाजन करून त्या आत्मसात करण्याची कसोशी, तुमच्या निर्देशकाचे, संगीत संयोजकाचे, तुमच्या वादनासंबंधीचे मत ऐकून घेऊन आवश्यक त्या सुधारणा इत्यादी. आता यातून समोर येणारा एक लक्षवेधी प्रश्न. समजा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेत आणि सर्व लक्ष केवळ ध्येयप्राप्तीच्या तुमच्या यंत्रणेवर केंद्रित केले, तरी तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल का? वरील उदाहरणातील क्रीडा संघाच्या प्रशिक्षकाने समजा बास्केटबॉल स्पर्धेत त्याच्या संघाला अंतिम विजेतेपद मिळवून देण्याच्या ध्येयाकडे दुर्लक्ष करून फक्त त्याचा संघ रोजच्या रोज सराव करतो आणि त्या सरावाच्या वेळी कसा खेळतो यावर लक्ष केंद्रित केले, तर त्याच्या संघाला विजेतेपद मिळेल? त्याने मनात धरलेले ध्येय पूर्ण होईल? मला वाटते होईल. कुठल्याही खेळात
सर्वात अधिक गुण मिळवणे हे सर्वांचेच समान असे ध्येय असते. पण म्हणून सामन्याचा पूर्ण वेळ दोन्ही संघांचे गुण दाखवणाऱ्या फलकाकडेच डोळे लावून बसले तर ते मूर्खपणाचेच ठरते. प्रत्येक दिवशी संघातील खेळाडूंच्या गुणवत्तेत, कौशल्यात सुधारणा होणे, ती घडवून आणणे हाच सर्वात जास्त गुण मिळवून यश संपादन करण्याचा एकमेव मार्ग असतो. 3 वेळा सुपर बाउल जिंकणाऱ्या बिल ऑल्श याच्या शब्दात सांगायचे तर गुणसंख्येची काळजी आपण करावीच लागत नाही, तीच तिची काळजी घेते. हे गुणसंख्येच्याच बाबतीतले सत्य आयुष्यातील कोणत्याही बाबतीत लागू पडते. परिणाम चांगले हवे असतील तर ध्येये, उद्दिष्टे विसरा आणि यंत्रणेवर, ते प्राप्त करण्याच्या पद्धतींवर, उपायांवर लक्ष केंद्रित करा. मला नेमके काय सांगायचे आहे? ध्येय, उद्दिष्ट हे निरुपयोगी असतात, व्यर्थ असतात? नाही, ते तसे कधीच नसतात. ध्येय, उद्दिष्ट हे प्रवासाची दिशा ठरवायला उपयुक्त असतात आणि यंत्रणा, पद्धती या त्या ठरलेल्या दिशेने करीत असलेल्या प्रवासातील उत्तम प्रगतीसाठी उपयुक्त, अनिवार्यच असतात. केवळ ध्येयाचा विचार करण्यातच नको इतका वेळ घालवणे आणि यंत्रणेकडे, पद्धतींकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ न देणे, यात अनेक अडचणी, ढीगभर समस्या गुंतलेल्या असतात. समस्या पहिली, जिंकणाऱ्यांचे आणि हारणाऱ्यांचे दोघांचे ध्येय एकच असते. ध्येय ठरवण्याला पक्षपाती दृष्टिकोनाचा त्रास भोगावा लागतो. जे जिंकतात त्यांच्याच जिंकण्याच्या ध्येयाने लोक प्रभावित होतात आणि असा समज करून घेतात की त्यांचे ध्येय जास्त महत्त्वाकांक्षी होते म्हणून त्यांना यश मिळाले. पण त्याच वेळी तेच जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून खेळलेल्या पण हारलेल्यांच्या त्याच ध्येयाकडे मात्र दुर्लक्ष करतात. ऑलिम्पिक्समध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूसमोर सुवर्णपदकच मिळवायचे ध्येय असते. अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला नोकरी मिळवायचीच असते. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये फरक काय असतो? तो त्यांचे ध्येय हा नसतोच, कारण ते तर समानच असते. ब्रिटिश सायक्लिस्ट सायकल चालवणे या क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम ठरले ते त्यांच्या टूर डी फ्रान्स जिंकण्याच्या ध्येयामुळे नाही. कोणत्याही संघाप्रमाणेच त्यांनाही ती स्पर्धा कित्येक वर्षांपासून प्रत्येक वर्षी जिंकायची होती. त्यांचे ते ध्येय होतेच. जेव्हा त्या ध्येयाला त्यांनी लहान लहान सुधारणांची यंत्रणा कसोशीने निश्चयपूर्वक राबवण्याची जोड दिली, तेव्हा फलित निराळे, त्यांना जे हवे होते ते मिळाले. समस्या दुसरी, ध्येय प्राप्ती हा केवळ एक क्षणिक बदल असतो. अशी कल्पना करा की तुमच्या खोलीत प्रचंड पसारा झाला आहे आणि तुम्ही ती खोली स्वच्छ व नीटनेटकी बनवण्याचे ध्येय ठरवले आहे. त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्नपूर्वक कष्ट केलेत तर ती एका क्षणी तशी सुव्यवस्थित होईलही. पण आधी तिचे रूप, तिची स्वच्छता व टापटीप बिघडवणाऱ्या तुमच्या ज्या अव्यवस्थितपणाच्या, निष्काळजीपणाच्या, नको असलेल्या गोष्टी जमावण्याच्या, वस्तू खोलीत अस्ताव्यस्त टाकण्याच्या सवयी असतील, त्या जर तुम्ही तशाच ठेवल्यात तर लवकरच तुमच्या खोलीत पुन्हा एकदा आधीसारखाच पसारा होईल आणि पुन्हा तुम्ही ती साफ करण्यास उद्युक्त व्हाल. त्याच ध्येयाने पुन्हा एकवार प्रेरित होण्याची वेळ तुमच्यावर का आणि केव्हा येईल? जर तुम्ही खोलीची स्वच्छता व टापटीप राखण्याच्या तुमच्या यंत्रणेत, पद्धतीत बदल केला नाही तर तुम्ही खोली साफ करण्याचे ध्येय ठरवताना लक्षणांची, पसाऱ्याची काळजी घेतलीत, पण त्यामागच्या कारणांची, तुमच्या त्याबाबतीतील सवयींची, वाईट सवयींची काळजी घेतली नाही तर ध्येयप्राप्ती तुमचे आयुष्य त्या क्षणापुरते बदलते. सुधारणेबाबतचा हा एक मुद्दा सर्वसामान्य समजुतींच्या विरोधात जाणार आहे. आपल्याला वाटते की घडणाऱ्या परिणामात बदल व्हायला हवा, निष्पत्ती निराळी व्हायला हवी. पण खरे तर परिणाम साधनांच्या यंत्रणेमध्ये, पद्धतींमध्ये असते. तुम्ही तुमच्या समोरचे प्रश्न जोपर्यंत अंतिम साध्य प्राप्तीपुरते, परिणामांतील बदलांपुरते सोडवता,
तेव्हा ते तात्पुरते सुटतात. ते कायमचे सोडवण्यासाठी त्यांच्या पायाभूत यंत्रणेवर काम करावे लागते. त्यातील उणीवा भरून काढाव्या लागतात. पद्धती बदलाव्या, सुधाराव्या लागतात, बळकट बनवाव्या लागतात. कोणत्याही बाबतीत चांगले पेरा, काळजीपूर्वक जोपासा, रोप आपोआप बहरास येईल हेच खरे ठरते. समस्या तिसरी, ध्येये, उद्दिष्टे तुमच्या सुखासमाधानांवर निर्बंध आणतात. प्रत्येक ध्येयामागे ही अपेक्षा गृहीत धरलेलीच असते की हे ध्येय पूर्ण झाले की मी सुखी होईल. परंतु त्याच अपेक्षेपोटी ध्येयप्राप्तीला झुकते माप देण्याच्या, त्यालाच अग्रमान देण्याच्या मानसिकतेचा असा परिणाम होतो की मार्गावरील पुढचा मैलाचा दगड दृष्टीस पडेपर्यंत मात्र सतत तुम्ही तुमचे सुख, तुमची मनशांती बाजूला ठेवता. या सापळ्यात मी स्वतः किती वेळा आणि किती काळ अडकलो आहे याची गणतीच करता येणार नाही. कित्येक वर्षे सुख, आनंद या गोष्टी माझ्यासाठी फक्त भविष्यातील चैन होत्या. व्यायाम करून 20 पौंड वजन वाढणे आणि न्यूयॉर्क टाइम्स सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने कामाची दखल घेणे ही 2 ध्येये एकदा साध्य झाली की मग आरामच आराम, हवी ती चैन असे मी स्वतःला बजावले होते. ध्येय ठरवले, दिशा निश्चित केली की मग संदेह मनाचा ताबा घेतो. ध्येय साध्य होऊन यश मिळणार की ते हुलकावणी देणार आणि अपयश पदरी पडणार. सुख समाधान मिळणार की नैराश्यात ढकलले जाणार. आयुष्यातल्या सुखांच्या कल्पना फक्त ध्येयप्राप्तीच्या यशाच्या लहानशा पेटीत बंदिस्त होतात. हे योग्य नाही. ही दिशाभूल आहे. जी दिशा, जो मार्ग तुम्ही निश्चित केला आहे त्याच मार्गाने तुमच्या आयुष्याचा प्रवास होत राहील ही फारच असंभाव्य अशी गोष्ट आहे. आयुष्यात यशाकडे घेऊन जाणारे, सुख समाधान मिळवून देणारे अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे स्वतःवर एकाच मार्गाचे बंधन घालणे चुकीचे आहे. ध्येयाऐवजी त्याच्या प्राप्तीच्या यंत्रणेवर, पद्धतींवर लक्ष केंद्रित करणे हा यावरील उत्तम उतारा आहे. योजनेप्रमाणे ठरवलेल्या गोष्टी, प्रक्रिया यातील प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे आणि वेळापत्रकानुसार करण्यात तुम्ही मनापासून आनंद घेऊ लागलात, त्या समाधानातले सुख तुम्हाला समजले, त्याचीच मनाला सवय लागली की मग मनाला सुखी, आनंदी होण्याची निराळी परवानगी मुभा द्यावी लागत नाही. यंत्रणा जोवर 100% अनुसरली जात असते तोवर केव्हाही तुम्ही समाधानी, आनंदी राहू शकता. एका ध्येयप्राप्तीसाठीची अगदी सुरुवातीला आखलेली यंत्रणा शेवटपर्यंत तशीच ठेवणे हेही अनिवार्य नसते. तीच अगदी सुरुवातीला आखली केलेली यंत्रणाच फक्त यशस्वी होते असेही नाही. तिचे अनेक प्रकार यशस्वी ठरू शकतात. समस्या चौथी, ध्येये दीर्घकालीन प्रगतीला प्रतिकूल ठरतात. योयो नावाचे 2 प्लास्टिक चकत्यांच्या मध्ये बारीक पण लांब दोरी गुंडाळलेले एक खेळणे असते. दोरीचे एक टोक हातात धरून ते खाली सोडली की दोरी सरळ होईपर्यंत खाली जाते आणि ती सरळ झाली की एकतर ते तेथेच थांबते किंवा मग मागे म्हणजे वर येते. एका ध्येयाप्रती जखडल्या गेलेल्या लोकांचेही या योयोसारखेच होते. ते एकदा ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचले की उलटे फिरतात किंवा तेथेच थांबतात. अनेक धावपटू महिनोन महिने कष्टपूर्वक पळण्याचे शिक्षण घेतात, भरपूर सराव करतात आणि एकदा का स्पर्धा संपली, स्पर्धेच्या वेळी अंतिम रेषा ओलांडली की शिक्षण, सराव सर्व काही थांबवून टाकतात. तोवर जी शर्यत, जी स्पर्धा त्यांना प्रेरित करीत असते ती त्यानंतर निष्प्रभ होते. एकाच विशिष्ट ध्येयासाठी जेव्हा तुम्ही अपार कष्ट करीत असता तेव्हा ते पूर्ण झाले की त्यानंतर तुम्हाला पुढे न्यायला शिल्लकच काय राहते. म्हणून अशा प्रकारच्या बऱ्याच लोकांचे असे होते की त्यांचे एकमेव ध्येय साध्य झाले की त्यासाठी तात्पुरत्या अंगीकारल्या गेलेल्या बदलांचा त्याग करून ते पुन्हा त्यांच्या जुन्या सवयींकडे वळतात.
ध्येय अथवा उद्दिष्ट ठरवण्यामागे एखादी स्पर्धा, एखादा खेळ जिंकणे हे कारण असते, पण यंत्रणा उभारण्यामागे, पद्धती आखण्यामागे सातत्याने खेळत राहून यश मिळवणे हा हेतू असतो. दीर्घकालीन यशाचा, सततच्या प्रगतीचा विचार करायचा असेल तर त्यात एखाद्याच मर्यादित उद्दिष्टाचा वा ध्येयाचा, त्याच्याच परिपूर्तीचा विचार असून चालत नाही. एकामागून एक ध्येय, एकामागून एक यश यांची साखळी आणि त्यासाठी यंत्रणेत सतत सुधारणा, परिष्करणे यांची गरज असते. अखेरीस यंत्रणा, पद्धती, प्रक्रिया यांच्याप्रती तुमची किती निष्ठा आहे यावरच तुमची प्रगती ठरते. समीकरण असे आहे: यंत्रणेवर अचल निष्ठा, जीवनमार्गावर अथक प्रगती. लहान पण महान अशा आण्विक सवयींची यंत्रणा. सवयी बदलणे तुम्हाला अवघड जाते आहे का? त्यात अडचणी येत आहेत का? तसे होत असेल तर हे समजून घ्या की त्याचे कारण तुम्ही नाही आहात. त्यासाठी तुम्ही जी यंत्रणा वापरत आहात ती आहे. वाईट सवयी पुन्हा पुन्हा तोंड वर काढतात याचेही कारण तुम्हाला बदल नको असतो हे नाही. ते कारणही बदल घडवण्यासाठीची तुमची यंत्रणा असते. तुमची ध्येये उंच असतात, पण तुम्ही त्या उंचीवर पोहोचू शकत नाही. तुम्ही त्यासाठी उभारलेली जी यंत्रणा असते तिच्याच पातळीवर तुम्ही पोहोचता आणि तेथेच राहता. केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते साध्य करण्यासाठीच्या एकंदर यंत्रणेवर ते केंद्रित करावे हा या पुस्तकातल्या महत्त्वाच्या विषयांपैकी एक विषय आहे. आण्विक, ॲटॉमिक या शब्दामागच्या अर्थांपैकीही सर्वात खोल अर्थही तोच आहे. एव्हाना तुम्हाला आण्विक सवय, ॲटॉमिक हॅबिट याचा संदर्भ, लहानसा बदल, अत्यल्प लाभ, 1% सुधारणा यांच्याशी आहे हे बहुधा लक्षात आले असेलच. परंतु आण्विक सवयी म्हणजे केवळ कोणत्याही, कितीही लहान अशा जुन्या सवयी असे मात्र नाही. सुधारणांसाठी उभारलेल्या मोठ्या बहुशाखीय यंत्रणेचा त्या एक भाग असतात. जसे अनेक अणू हे रेणू किंवा परमाणूच्या रचनेतले घटक किंवा भाग असतात, तशाच आण्विक सवयी या लक्षणीय, महत्त्वपूर्ण परिणामांच्या घटक किंवा भाग असतात. सवयी या आपल्या आयुष्य रचनेतील अणू असतात. त्यातली प्रत्येक सवय ही आपल्याला घडून येणाऱ्या सुधारणांमध्ये तिचे योगदान देत असते. सुरुवातीला या वागण्याच्या रीती या गौण, क्षुल्लक सुद्धा वाटतात, पण लवकरच त्या एकत्रितपणे मोठमोठे विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना इंधन पुरवतात आणि लाभ इतक्या पटींनी वाढत जातो की लवकरच आपण सुरुवातीला केलेली गुंतवणूक कधीच भरून निघते. या रीती, सवयी म्हणजेच ॲटॉमिक हॅबिट्स लहान असतात तरीही महान शक्तिशाली असतात. आण्विक सवयी याचा अर्थ एक नियमित पद्धती किंवा परिपाठ जो पाळायला अगदी साधा सोपा तर असतोच, शिवाय तो एका अविश्वसनीय अशा ऊर्जेचा स्रोत असतो. काही पटीत वाढ साधणाऱ्या यंत्रणेचा एक घटक असतो. प्रकरणाचा सारांश: सवयी म्हणजे स्वतःमधील सुधारणांसाठी केलेल्या प्रदीर्घ गुंतवणुकीवरचे चक्रवाढ व्याज असते. दीर्घकाळाचा विचार केला तर रोज 1% सुधारणा होणे हे अत्यंत मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण असते. सवयी या दुधारी तलवारीसारख्या असतात. त्या तुमच्या बाजूनेही काम करू शकतात, तुमच्या विरुद्धही काम करू शकतात. म्हणूनच त्यांना पूर्णपणे, अगदी तपशीलवार समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. बऱ्याच वेळा एक विशिष्ट पातळी पार करेपर्यंत लहान लहान बदल काहीच परिणाम घडवित नाहीत असे वाटत राहते. विशेषतः बहुविध घटक एकत्रित करून ज्या संमिश्र अशा पद्धती बसवलेल्या असतात त्यांचे अत्यंत सामर्थ्यशाली असे परिणाम दुष्टोत्पत्तीस पडण्यास तर खूपच उशीर लागतो. त्यांची बराच काळ सोशिकपणे धीराने वाट पाहावी लागते. आण्विक सवय म्हणजे बदलांच्या, सुधारणांच्या मोठ्या यंत्रणेचा भाग असलेली
एक लहानशी सवय. जसे अनेक अणू हे रेणू किंवा परमाणूच्या रचनेतले घटक किंवा भाग असतात, तशाच आण्विक सवयी जास्तीत जास्त चांगले बदल हवे असतील तर केवळ ध्येय किंवा उद्दिष्ट यांचा विचार जरा बाजूला ठेवा आणि त्यांच्या प्राप्तीच्या यंत्रणेवर लक्ष केंद्रित करा. तुमची ध्येये केवळ उंच असली तरी तुम्ही त्यांच्या उंचीवर पोचू शकत नाही. तुम्ही त्यासाठी जी यंत्रणा उभारता तिच्या उंचीपर्यंत तुम्हाला पोहोचता येते. धन्यवाद. मराठी ऑडिबल.